नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। बेळगावहून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना फसवणूक केल्याचा एक प्रकार बेळगाव मधनं आलेला आहे। यामध्ये शिवम असोसिएट्स आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये सुमारे 35,000हून अधिक किरकोळ गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील आरोपीला अवघ्या 2 आठवड्यांच्या आत जामीन मंजूर झाल्यानं गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होतीये। मारुती पोलीस ठाणे बेळगाव इथं दाखल गुन्हा क्रमांक 99/2026 मधील आरोपीला बेंगळुरू येथील अतिरिक्त शहर आणि सत्र न्यायालय CCH 93 यांनी 12 जून 2026 रोजी जामीन मंजूर केला आणि त्यानंतर आरोपीची 15 जून 2026 रोजी हिंडलगा कारागृह बेळगाव येथून सुटका करण्यात आली आहे। अतिशय धक्कादायक हा प्रकार आहे आणि या दरम्यान हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले असताना आरोपीस इतक्या कमी कालावधीमध्ये सुनावणी आणि जामीन कसा मिळाला याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे। काही गुंतवणूकदारांनी या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करत अधिक सखोल तपासाची मागणी केलेली आहे। तसंच अंतरिम जामीन सुनावणी दरम्यान सरकारी पक्षानं कितपत प्रभावी आक्षेप नोंदवलेत याबाबतही चर्चा होत असून संपूर्ण प्रकरणाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी पुढे येते। पोलीस माझा न्यूजची सुद्धा ही मागणी आहे आणि लवकरात लवकर या गुंतवणूकदारांना जी फसवणूक झालेली आहे त्यांना न्याय मिळावा अशी मागणी आम्ही करतोय। पोलीस माझा न्यूजच्या वतीनं संबंधित तपास यंत्रणा, सरकारी पक्ष आणि न्यायालयीन संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित जे अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणातील सर्व बाबी पारदर्शकपणे जनतेसमोर मांडाव्यात। तसंच हजारो गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षण होईल याची खबरदारी घ्यावी अशी आम्ही मागणी करतोय। याशिवाय तपासावर कोणताही परिणाम होऊ नये आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळावा यासाठी कायदेशीर प्रक्रियेमध्ये आवश्यक ती प्रभावी भूमिका घेण्यात यावी अशी अपेक्षाही पोलीस माझा न्यूज तर्फे व्यक्त करण्यात येते। 35,000हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं हे प्रकरण आहे आणि यामध्ये आरोपीला अवघ्या 2 आठवड्यामध्ये जामीन मिळालेला आहे आणि त्यामुळेच गुंतवणूकदारांचा संताप अगदी शिगेला पोहोचलेला आहे। पोलीस माझा न्यूज करिता गिरीश गोखले, बेळगाव प्रतिनिधी। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।